पहिल्या टर्मला नुसती मंजुरी, पाणी पुरवठा योजना, बोर्डच बोर्ड, नुसता नळच, तोही फ्लेक्सवर, नथिंग, काय काम नाही काय नाही. दुसऱ्या टर्मला खांदायचं काम चालू आहे, नळ पाईप यायला लागले, येऊ घातलंय, काय झालंय. तिसरी टर्म जेव्हा होईल तेव्हा नळाची तोटी पाण्याने सोडायची. मी हे केलंय. माझी 6वी टर्म आहे साहेब. त्याच्यामुळे एक हुकली तरी नाही तर 7वी झाली असते. 64 किलोमीटरवरनं पाणी. कंदर, मग आपलं कंदर नाही का करमाळ्यात मधलं टेंभुर्णी जवळचं गाव, तिथून बार्शीला 64 किलोमीटर नेत. काही आमच्या विरोधकांचे काय येडाय सोपल. कंदरवरनं, कंदल म्हणजे काय समजायचे ते, काबूल कंदर. त्याच्या आपण तर पाणी आणलं होतं म्हणले काबूल कंदरवर. अशी होत नव्हती. अधिकारी सारखे म्हणायचे व्हायबल नाही, एफिजिबल नाही. अरे मी म्हणलं मग पाण्याला पर्याय दुसरं पेय कुठलं आहे, ती तरी द्या आम्हाला. दुसऱ्यात सुद्धा पाणीच घालावं लागतं म्हणलं. असं कुठलं पेय आहे म्हणलं पाण्याला पर्याय म्हणलं. साहेब ती तरी सांगा. पवार साहेब देखतच म्हणलं. मला म्हणले जास्त वात्रेपणा करू नको, जास्त रागवायचे नाही, परत त्यांना कोण हसवणार माझ्याशिवाय. आणि मग ती योजना अशी स्लो कासवाच्या गतीनं यायला लागली. पाणी नुसते मी त्या पाईपलाईनचे फोटो दाखवत होतो दुसऱ्या टर्मला. हा एक पाईप टाकलाय, हा एक पाईप टाकला. मला काय म्हणायचं केव्हा यायचं. अरे सोपी गोष्ट आहे काय, 64 किलोमीटर यायला पाईपाला वेळ नाही का लागणार. हा ते काय गाडीनं यायचं आहे का. असं करत तिसऱ्या टर्मला मग तोटी. तोपर्यंत त्या योजनेचं श्रेय घेण्याच्या नादात असलेले देवाघरी, मी सोडून एकटाच राहिलो श्रेय घ्यायला. अनेक जण कैलासवासी झाले, पैगंबरवासी झाले, वैकुंठवासी झाले. ते सुद्धा बघावं लागतं. ह्या सगळ्या राड्या राजकारणात टिकायचं अवघड आहे जयंतराव. तर हे आहे इथल्या राजकारणाचं आणि सरकारी योजनांचं वास्तव. मंत्र्यांच्या तोंडून कबुली जबाब. सोलापुरात दुष्काळी निधीचं वाटप कसं झालं, त्यावेळी पिकांना कसं अनुदान मिळवून दिलं, याबद्दलही त्यांनी सांगितलं. पुन्हा मिश्किल भाषेत. गारपिटीचे प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळून दिली. गारपीट दिली. दुष्काळ 50 पैशाच्या आत आमचं रब्बी आहे. 1.5 उतारा पडला ज्वारीचा, तरी 50च्या आत दाखवला. कृषी खात्याचीच मिटिंग घेतली होती. 50च्या आत. बरं म्हणले 50च्या. पालकमंत्री असं भेटल्यावर काय असतं. हे सगळं गेलं. आमच्या पवार साहेबांनी तर जळत जाणाऱ्या बागाला अनुदान सोलापूर जिल्ह्यात. मी आमच्या अधिकाऱ्याला विचारलं जळत जाणार म्हणजे जी जाळायला लागली आणि जी उद्या जाळणार आहे ती. अरे आज बोरचं पाणी आहे, तुझा कोण आहे का कोण शास्त्रज्ञ उद्या पाणी राहीलच म्हणून. ते म्हणलं नाही साहेब. मग उद्या बोरचं पाणी संपल्यावर ती जळत जाणारी बाग नाही का. आहे ना म्हणले. काल सगळेच म्हणलं. अख्ख्या जिल्ह्यात 5-25 एकर सोडलं तर सगळ्या बागांना पवार साहेबाच्या प्रयत्नांनी अनुदान भेटलं. शेततळ्याची भेटली. काय वाटते ती झालं. ही सगळं विसरले राव. आणि आपल्याला ढकलून देऊ मोदी काय तर ते टीव्हीवर. आणि माणसाला एकदा कळलं पाहिजे की आपल्याला फसवलं गेलंय. एवढं सगळं करून जर लोकांना कळत नसेल तर एकदा घ्या मोदीचा अनुभव. आता कसं वाटतंय तर म्हणते गारगार वाटतंय. त्या बजरंग बलीच्या बिंबीतल्या बोटासारखं आत चिंचू होता आणि एकाने हात घातला, झटका बसला,
दुसऱ्याने विचारलं काय रे, हे गार वाटतंय, यानं बी बोट घातलं. तिसऱ्याने विचारलं कसं रे, गार वाटतंय. तसं ह्याचं मोदीचं गार वाटणं आत्ताशी दिसायला लागलं. 15 लाख खात्यात जमा होणार म्हणून ओळख सुद्धा देत नव्हतं एक दुसऱ्याला माणूस. आता आपल्याला 15 लाख मिळणार आहे, लखपती होणार. तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळाची अनुदानं कशी वाटली गेली हे सांगत होते मंत्री महोदय, माजी मंत्री महोदय. मंत्रालयात घडलेले अनेक किस्सेही यावेळी दिलीप सोपल यांनी जगजाहीर सांगितले. पाहुयात सोपल यांनी सांगितलेला असाच एक किस्सा. तुमचं खरोखरच कौतुक वाटतं. पहिल्या टर्मला तर आम्ही 85ला निवडून, आमच्या नशिबाने त्यावेळेस विरोधी पक्षातच होतो. तेव्हा 85ला पवार साहेबाची यस काँग्रेस. 5 वर्षात मला तर काही एवढा निधी मिळाला नव्हता, खरंच सांगतो. का त्यावेळेचे काही मंत्री तर म्हणजे जायचं का नाही दारात असं वाटायचं. तिडके ते सकाळीच 2 डझन मिरच्या खायचे. एवढ्या मिरच्या खाणारा माणूस म्हणल्याशिवाय दिल्याशिवाय राहतो काय. अवघड होतं. निलंगेकर, शंकरराव चव्हाण साहेब. एकदा मी गेलो, असं निवेदन 3 होतं. शंकररावजी मंत्री होते, सॉरी मुख्यमंत्री होते 86. मी म्हणलं साहेब हे निवेदन. त्याने नसतं हे दुसरा कागद साहेब, हे दुसरं काम. आणि तिसरा कागद दिला मी की त्यांनी दाराकडे तोंड करून मला ही काळ आम्ही बघितला. तुम्ही फार चांगला 5 वर्षात काळ बघितला. अजित दादा, मानसिंगराव आले, बसा बसा बसा, या काय तुमचं काय. आम्ही कडेला बरं का दिलीपराव जरा तुम्ही थांबा. म्हणलं आता थांबलेलोच आम्ही, फर्स्ट टाइम थांबलोय. याच भाषणात मी श्रेष्ठ असून देखील, ज्येष्ठ असून देखील अनेक वर्ष मंत्रिपद मिळालं नाही याची खंत व्यक्त केली त्यांनी आणि राष्ट्रवादीला मार्मिक टोलेही लगावले. आम्ही 30 वर्ष मागून आम्हाला लवकर काही मिळालं नाही. नशीब असतं एकेकाचं, त्यामुळे रुसायचं नसतं. माझ्या मागणं जयंतराव आले, RR आले, अजितदादा आले, सगळे पुढे गेले. मी म्हणलं असतं एकेकाचं बाशिंग बळ जड. बरोबरीच्या पोरीच्या खांद्यावर 2-2, 3-3 लेकरं झाले तरी हिचं जमतच नसतं. तसं माझी अवस्था झाली. पण एकदाची साहेबाला वाटलं की आता खूप वाट पाहिली आहे ह्यानं, पण 2दा अपक्ष. म्हणजे लढायचं आणि यायचं आणि तुमच्या पाठीमागं हात वर करायचा. या सगळ्यांनाच वाटलं की वा या माणसाला काहीतरी केलं पाहिजे. अशा वेळेस मला मंत्री केलं की दुष्काळाचाच काळ होता, पाणी टंचाई. आणि मी म्हणलं हे आपल्याला बळी द्यायचंच काम दिसतं. म्हणजे मुसलमान व्हायला आणि रोजाचा महिना यायला गाठ पडली. पण माझं नशीब चांगलं आहे. त्यावेळेस भरपूर पाऊस झाला. आमची उजनी बिजनी एकदम 1.5 महिन्यातच 150% भरली. बरेच जण कौतुकाने म्हणाले काय सोपल तुमचा पायगुण. लेका पायगुण कसला म्हणलं, नशीब चांगलं म्हणून ही उजनी भरली, सगळीकडे पाऊस झाला. नाही तर माझं काही खरं नव्हतं. परत म्हणले असते असला पाणी पुरवठा मंत्री केला त्याच्याच पायगुणानं दुष्काळ आला. काय लोकांचं सांगता येत नव्ह केव्हा काय उलट पालट करते. यावेळी मंत्रालयातले काही खुमासदार किस्सेही सोपल यांनी सांगितले त्यांच्या खुमासदार भाषेत.
असे सगळे 101 किस्से त्यावेळेस विधानसभेतले, विधानसभेच्या बाहेरचे, मंत्रालयातले. काय सांगायचं तुम्हाला. माझ्याबरोबर एक आमदार होते, मोठे बाप्पा. इकडे गणपती सहकारीला होते सांगलीला, बरेच जणांना माहिती आहे, विलासराव पाटील. मोठे बाप्पा, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री पदावर गेले, निलंगेकर आले. असं साहेब ते आपल्या इकडं मराठवाड्यात निजामशाहीत स्फोट होऊन 10 माणसं त्यावेळेस वारलेली. तेव्हा याच्यात